बुलढाण्यातल्या चिखला गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तसंच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय। या प्रकरणी आतापर्यंत सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक झाली आहे। चिखला काकड गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्याप्रकरणी गावात 4 दिवसांपासून वाद सुरू आहे। मध्यरात्री शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली आहे। गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे। दरम्यान या गावातून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। बुलढाण्यातील चिखला गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 दिवसापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला होता। आता प्रशासनाने या परिसरात चिखला गाव परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 163 या परिसरात लागू करण्यात आला आहे आणि त्यानुसार आपण जर का बघितलं तर राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी या परिसरात दाखल करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। समोर आपण जर का बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। जवळपास काल सायंकाळपासून या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, तर 26 तारखेपर्यंत ही संचारबंदी कायम राहील। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेरगावाहून नागरिक भेट द्यायला येत होते आणि त्यामुळे या परिसरात काहीसा गोंधळ निर्माण होत होता, कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता। त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून या परिसरात भारतीय दंड संहिता कलम 163 लागू केलेला आहे आणि त्यानुसार या परिसरात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे। संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या परिसरात आता शुकशुकाट आपल्याला दिसत आहे। खरं तर येत्या 26 तारखेला राष्ट्रपतींचा दौरा हा बुलढाणा जिल्ह्याचा आहे आणि त्यानुसार बुलढाणा पोलिसांनी मोठी खबरदारी ही घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात चिखला काकड या गाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लागू करण्यात आलेला आहे आणि या परिसरात जरी शांतता असली तरी मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून परिसरात संचारबंदी लागू केलेली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, चिखला, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।